गुंगीगुडिया म्हणत काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर टीका। बीडमधील पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना बोलू न दिल्यानं व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगीगुडिया बनून राहणार, काँग्रेसचा सवाल। निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी पक्षाला नोटीस। पक्षघटनेतील दुरुस्तींवर स्पष्टीकरणाची मागणी। सुधारित पक्षघटनेबाबतची कागदपत्र सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। कपिल सिब्बल आज सुप्रीम कोर्टात करणार युक्तिवाद। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना लाभ। पहिल्या यादीत 16 लाख शेतकरी पात्र। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार। E20 पेट्रोल विरोधामध्ये अरविंद केजरीवाल आक्रमक। आज पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर काढणार मोर्चा। E20 मुळे वाहनांचं मायलेज कमी होत असून इंजिनाचं नुकसान होत असल्याचा केला दावा। सरसंघचालक मोहन भागवत जेन झी आणि जेन अल्फाशी साधणार संवाद। 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये युवा परिषदेचं आयोजन। देशभरातील 100 पेक्षा अधिक शहरांमधून 2000 विद्यार्थी होणार सहभागी। धारावीनंतर आता मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी सुद्धा अदानी समूहाकडे। 3.3 किलोमीटर लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित होणार। पादचारी आणि सायकल स्वारांसाठी 15 मीटर रुंदीचा ग्रीन स्पाईन। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांच्या मदतीची अजूनही प्रतीक्षाच। महापौरांच्या घोषणेनंतरही अद्याप मदत नाही। किशोरी पेडणेकरांची महापौरांवर टीका। पुण्याच्या चाकण MIDC मधील खराब रस्त्यांचा आणखी एक बळी। रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरून महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यानं मृत्यू। अपघातानंतर चालक फरार। सावजी मटण खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त। अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पुन्हा सुरू होणार। ट्रम्प यांचे संकेत। मध्यस्थांच्या मदतीने अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा होणार असल्याची माहिती।